आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला। मूळची मुंबईची असलेल्या श्रद्धाला तिच्या लिव्ह इन पार्टनरनं तुकडे तुकडे करून मारलं। तेव्हापासून लिव्ह इन रिलेशनशिप बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। अशातच आता पुन्हा एकदा देश हादरवणारं आणखी एक प्रकरण समोर आलंय। छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रेयसीनं हत्या केल्याचं समोर आलं आहे। त्यानंतर प्रेयसीनं महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या जंगलामध्ये पुरला, पण अखेर 10 महिन्यांनी ही बाब समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला ताब्यात घेऊन तिनं दाखवलेल्या घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेतलाय। काही दिवसांनी सीमा अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मृत महिलेच्या वडिलांनी खरगवन पोलीस ठाण्यामध्ये सीमा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांना महिलेची लिव्ह इन पार्टनर चंद्रिका राजवाडे हिच्यावर संशय आला आणि त्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यानंतर तिनं सीमा पांडोची हत्या करून मृतदेह जंगलात पुरल्याचं समोर आलं। अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसीनं हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा पांडो नावाची महिला तब्बल 10 महिन्यांपासून बेपत्ता होती। तिच्याच लिव्ह इन पार्टनरनं तिची हत्या केल्याचं समोर आलं। पोलिसांनी आरोपी प्रेयसीला ताब्यात घेतलं असून तिनं सांगितलेल्या घटनास्थळावरून मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेतला आहे। सापडलेला सांगाडा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। सीमा पांडो नावाची महिला 10 महिन्यांपासून बेपत्ता होती। पोलिसांनी सांगितलं तिच्या लिव्ह इन पार्टनरच्या सांगण्यावरून मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। एवढंच नाही तर सीमा पांडोचे वडील सोहरलाल पांडो यांनी चंद्रिका प्रसादवर गुन्हा दाखल केल्यापासून बेपत्ता आहेत। सध्या पोलिसांकडून त्यांचाही शोध घेतला जातोय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।